नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 446वा. या भागामध्ये आपण 28 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न सर्व IMPS आहेत. याचा PDF जो आहे बघा, तर तो आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होणार आहे. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करू शकता आणि याचा PDF तसेच महत्त्वाची जी काही माहिती आपण अपलोड करत असतो बघा, तर ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. पहिला प्रश्न आहे, ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतीय रेल्वेतर्फे ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा नुकतंच पर्यायक विशाखापट्टणम हे जे काही रेल्वे स्टेशन आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम या ठिकाणी ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा नुकतंच तैनात करण्यात आलेला आहे. कारण काय? तर प्रवाशांची सुरक्षा आणि मदत वाढवण्यासाठी. लक्षात ठेवायचं आहे, प्रवाशांची सुरक्षा आणि मदत वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला आहे. हा जो काही रोबोट असणार आहे बघा, तो देशातील पहिला असणार आहे. हा रोबोट AI आधारित रोबोट असून फेम रिकॉग्निशन कॅमेऱ्याद्वारे व्यक्ती आणि घुसखोरी ओळखतो, तसेच गर्दीचे विश्लेषण करून व्यवस्थापनाला त्या ठिकाणी मदत करतो. पुढील प्रश्न आहे दुसरा, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा नुकतंच पर्याय चंद्रकांत लहरिया, नाव लक्षात ठेवायचं आहे. चंद्रकांत लहरिया हे आपल्या भारताचे असून यांना विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. कशासाठी? तर आरोग्य धोरण आणि लसीकरण संशोधनातील त्यांच्या योगदानासाठी चंद्रकांत लहरिया यांना विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. हा जो काही विली रिसर्च हिरोज पुरस्कार आहे बघा, तर हा जागतिक पुरस्कार मिळवणारे प्रथम भारतीय ठरलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे. यासाठी हा जो काही प्रश्न आहे बघा, तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. विली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे प्रथम भारतीय कोण आहेत? तर चंद्रकांत लहरिया आहेत. या चंद्रकांत लहरियांनी WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये देखील काम केलेलं आहे. त्यांचं एक पुस्तक आहे जे चर्चेचं आहे बघा, टिल वी विन. काय? टिल वी विन इंडियाज फाईट अगेन्स्ट द COVID-19 हे जे काही पुस्तक आहे तर ते चंद्रकांत लहरिया यांचं ते पुस्तक आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रजासत्ताक दिन 2026 परेडमध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथ हा अव्वल ठरलेला आहे? तर वेगवेगळ्या राज्यांनी बघा चित्ररथ सादर केला होता प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये. तर त्या एकूण परेडमधील चित्ररथांमध्ये बघा अव्वल क्रमांकाचा चित्ररथ ठरलेला आहे पर्याय ड, आपल्या महाराष्ट्राचा. आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ हा प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये बघा अव्वल किंवा सर्वोत्कृष्ट चित्ररथ हा ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या राज्याचा आहे? तर केंद्रशासित प्रदेशाचा आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा चित्ररथ हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर येतो केरळचा. केरळचा चित्ररथ हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जम्मू काश्मीरचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ हा यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना काय होती? तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. लक्षात ठेवायचं आहे, गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक अशी यावर्षीची महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम होती. प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलं होतं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 77व्या प्रजासत्ताक दिवशी
प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलं होतं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया काय ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? आता नवीन अध्यक्ष अगोदर कोण होते? रणधीर सिंग होते. त्यांच्या जागेवर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत शेख जोआन बिन हमद अल थानी. नाव लक्षात ठेवायचं आहे. कतारचे आहेत बघा, कतारचे. कोणत्या देशाचे आहेत? कतार देशाचे आहेत. शेख जोआन बिन हमद अल थानी हे कतारचे असून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवे अध्यक्ष नुकतंच बनलेले आहेत. यांचा कार्यकाळ हा 2028 पर्यंत असणारा असून 22वे अध्यक्ष असणार. कितवे? 22वे अध्यक्ष आहेत आणि कार्यकाळ हा त्यांचा 2028 पर्यंत असणार आहे. कोणत्या देशाचे आहेत? कतार देशाचे आहेत. कोणाच्या जागेवर पदभार स्वीकारला? तर रणधीर सिंग हे आपल्या भारताचे आहेत बघा. आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष जर आपण पाहिले तर त्यांचं नाव आहे बघा रणधीर सिंग. आणि यांच्याच जागेवर आता कतारचे शेख जोआन बिन हमद अल थानी हे नवे अध्यक्ष असण्यात ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे. स्थापना केव्हा झाली होती? 1982 साली स्थापना झाली होती. कुवेत सिटी कुवेत. कुठे? कुवेत सिटी कुवेत या ठिकाणी या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे 5वा. जगातील सर्वात जुनी शिलालेख कला ही कोणत्या देशात आढळलेली आहे? तर जगातील सर्वात जुनी शिलालेख कला ही पर्याय अ इंडोनेशिया. लक्षात ठेवायचं आहे. इंडोनेशिया या देशामध्ये आढळलेली आहे. किती वर्षापूर्वीची आहे? तर 67,800. 67,800 एवढी जुनी बघा. जगातील सर्वात जुनी शिलालेख ही इंडोनेशिया या देशामध्ये आढळलेली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती गेल्या वर्षी बघा प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. प्रबोओ सुबियांतो. नाव लक्षात ठेवायचे. प्रबोओ सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न आहे 6वा. सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क हे कोणी सुरू केले आहे? तर पर्याय क CDS अनिल चौहान. CDS जनरल अनिल चौहान यांनी सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क ही नुकतंच सुरू केलेली आहे. या सशस्त्र दलांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित कम्युनिकेशन, वेगवान संगणक आणि अचूक सेन्सिंग क्षमता ही विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. 25व्या भारत रंग नाट्य महोत्सव 2026चे आयोजन हे कोठे करण्यात आले? तर 25व्या भारत रंग नाट्य महोत्सव 2026 याचं आयोजन हे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे जे काही भारत रंग नाट्य महोत्सव आहे बघा, तर हे जगातील सर्वात मोठे नाट्य महोत्सव आहे. जगातील सर्वात मोठे नाट्य महोत्सव. एक प्रश्न तुमच्यासाठी. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 25व्या भारत रंग नाट्य महोत्सव 2026 याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं असून थीम काय आहे? तर संवाद संस्कृती योगा अशी यावर्षीची थीम आहे. पहिल्यांदाच यात 7ही खंडांमधील किमान एका देशाचे सादरीकरण हे असणार आहे. याचं आयोजन कोण करणार आहे? तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. नाव लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे भारत रंग नाट्य महोत्सव 2026चे आयोजन करणार आहे. पुढील प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न. नुकतंच निधन झालेल्या कीर्तिदा मेकानी कोणत्या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या? तर नुकतंच निधन झालेल्या कीर्तिदा मेकानी ह्या सिंगापूर, पर्याय क सिंगापूर देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या. कोणत्या राज्याच्या आहेत या कीर्तिदा मेकानी? तर आपल्या भारतातील कर्नाटक राज्यातील होत्या या कीर्तिदा मेकानी, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना सिंगापूरच्या ट्री लेडी म्हणून ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी सालुमर्दा थिम्मक्का हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यांना बघा ट्री वुमन ऑफ इंडिया
ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून त्या प्रसिद्ध होत्या सालुमर्दा थिमक्का यांचं देखील निधन झालेलं आहे आणि या देखील कर्नाटक राज्याच्याच होत्या. दोन्ही महत्त्वाच्या आहेत बघा, कीर्तिदा मेकानी आणि सालुमर्दा थिमक्का. तर या दोन्ही ज्या आहेत तर त्या ट्रीशी संबंधित असून दोन्हींचा जो काही संबंध आहे तर तो कर्नाटक राज्याशी येतो, लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे माहितीसकट करंट अफेअर्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर चंद्रकांत लहरिया यांना विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथ हा अव्वल ठरला आहे? तर पर्याय ड, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ हा बघा प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये अव्वल ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा चित्ररथ आहे जम्मू काश्मीरचा, तिसऱ्या क्रमांकाचा चित्ररथ आहे केरळ राज्याचा. पुढील प्रश्न चौथा, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? पर्याय अ, शेख जोआन बिन हमद अल थानी. शेख जोआन बिन हमद अल थानी हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी शिलालेख कला ही कोणत्या देशात आढळलेली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये आढळलेली आहे जगातील सर्वात जुनी शिलालेख कला. पुढील प्रश्न आहे सहावा, सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क हे कोणी सुरू केलेले आहे? तर CDS अनिल चव्हाण यांनी सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क हे नुकतंच सुरू केले आहे. सातवा प्रश्न आहे, 25व्या भारत रंग नाट्य महोत्सव 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पर्याय ब, नवी दिल्ली या ठिकाणी 25व्या भारत रंगनाट्य महोत्सव 2026 याचं आयोजन हे करण्यात आलेले आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, निधन झालेल्या कीर्तिदा मेकानी कोणत्या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या? तर पर्याय क, सिंगापूर. सिंगापूर देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या कीर्तिदा मेकानी, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. या आपल्या भारतातील कर्नाटक राज्याच्या कीर्तिदा मेकानी. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होईल आपल्याला, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून आपण टेलिग्राम जॉईन करू शकता आणि आपला जो PDF असतो तर तो त्या ठिकाणी पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.